धुळीमुळं बिडकणकरांना त्रास. रोडचं काम लवकर चालू करा म्हणून केलं होतं आंदोलन. 5 तास रास्ता रोको आंदोलन झालं. छत्रपती संभाजीनगर ते पैठण या नॅशनल हायवेचं काम सध्या चालू आहे. मात्र बिडकीन इथं नीला जगाव फाटा ते शेकटा फाटा या दरम्यान रस्त्याची कुठलेही कामं झालं नसल्यानं या रस्त्यानं जाताना नागरिकांना कसरत करावी लागते. तसंच पाईपलाईनच्या कामामुळे रस्ता उखडला गेल्यानं धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलं असून या ठिकाणी त्वरित एक साईडचा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा. तसंच नील जलगाव रोडवर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. रस्त्याचं काम चालू असताना या ठिकाणी अनेकांचे प्राण गेलेत. याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर रस्ता दुरुस्तीसाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं हा रस्ता रोको 10 वाजेपासून सुरू करण्यात आला. आता दुपारी 1 वाजता तरीही याबाबत तोडगा निघालेला नाही आहे. राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अधिकारी संघर्ष मेश्राम, अनिकेत कुलकर्णी, शेख वसीम अधिकारी आंदोलकांशी बोलणं करत आहे. मात्र एकतर्फी डांबरीकरण करून द्या या मागणीवर आंदोलन अडलंय. या प्रसंगी आंदोलकाशी बोलताना कार्यकारी अधिकारी मेश्राम यांनी आमच्या हातात हे नाही असं सांगितलं असता मनोज पेरे यांनी तुमच्या हातात काही नाही, तुम्ही येता कशाला झक मारायला आलात का असा सज्जड दम देत काम सुरू झाल्याशिवाय किंवा कामाबाबत काम सुरू करण्याबाबत लेखी दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशारा दिला. या प्रसंगी बिडकीनचे सरपंच अशोक धर्मे, शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चव्हाण हे बिडकीनची बाजू मांडतायत. गेले 3 तास आंदोलन चालू असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. हे विशेष म्हणजे बुधवार असूनही बिडकीन ग्रामस्थ आणि परिसरातील ग्रामस्थ या आंदोलनामध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभागी आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. प्रतिनिधी अलीम शेख, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी.